आता आपण पाहतोय तो मेडशिंगावरून रुईभरला जाणारा हा जो मोठा नाला आहे आणि या बाजूनं हा गावाच्या पूर्वेकडून वाहणारा नाला आहे आणि या बाजूनं इकडं हा पश्चिमेकडून वाहत येणारा नाला आहे। आमच्या गावचे पोपट आगळे यांच्या शेताजवळ ह्या दोन वड्याचा या ठिकाणी संगम झालेला आहे। इकडून हा ओढा आलाय, इकडून हा ओढा आलेला आहे आणि हे पूर्ण पाणी आता मी सध्या याचं चित्रीकरण करत आहे। या दोन्ही बाजूचे शेतकरी या पश्चिम भागातले आणि या ओढ्याच्या पूर्वेकडचे पूर्व आणि पश्चिम हा ओढा उत्तर दक्षिण वाहतो। याच्या दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहेत 100च्या जवळपास शेतकरी आहे। पूर्ण मेडशिंगा गावची काळी कसदार आणि उत्पादक अशा प्रकारची शेती या ठिकाणी आहे आणि एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांना आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली। आपण 2 वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, परंतु या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी कसल्याही प्रकारचा रस्ता नाही। म्हणजे हे जे 100 शेतकरी आहेत, 90 असतील 100 असतील, हे शेतकरी सगळे अजून पारतंत्र्यात किंवा मोगलाच्या काळात किंवा त्या निजामाच्या काळात असल्यासारखे आहेत। हे बघा, यांना दुसरा कसलाही पर्याय नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्याची शेत आहेत। हा ओढा सगळा नागमोडी वाहतोय, पूर्ण चित्र बघा। आणि एवढ्या पाण्यातून हे पाणी दिसतंय। आता ऊन पडलेलं आहे, उघाड आहे, 2 दिवस झालं पाऊस नाही, त्यामुळं या ठिकाणी पाणी कमी आहे म्हणून मी या ठिकाणी चालू शकतोय। अन्यथा ज्या वेळेस एखादा पाऊस येतो गावाच्या उत्तर बाजूला किंवा गावाच्या शिवारामध्ये, त्यावेळेस या ओढ्याला कमर इतकं छाती इतकं पाणी येतं आणि त्या पाण्यामधून त्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारे गावाकडे येता येत नाही। जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत त्यांना आपल्या शेतामध्ये तिथं कुठंतरी एखाद्या कोपीचा कशाचा तर आधार घेऊन राहावं लागतं। हे बघा, हे दृश्य कसं आहे आपण सगळे पाहू शकता। आपण जर भावनाशील असाल, आपण जर संवेदनशील असाल, आपल्यामधला जर माणूस जागा असेल तर तुम्हाला ह्या लोकांच्या वेदना कळतील। मागच्या 75 वर्षामध्ये 3 पिढ्या होत आल्या, आता 4थी पिढी ह्या शेतकऱ्यांची या रस्त्यानी जाये करत आहे। साधं आता कित्येक जणांचे तर गुडघे गेले, हा पाय वाकडे झाले या चिखलामधून चालून। हे बघा, ही डोसा असलेला काही करू शकत नाही कुणी, अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे। काय या लोकांच्या रस्त्याची कसलीही सोय प्रशासनानं किंवा कुणीही आतापर्यंतच्या गावातल्याही सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही आणि वरच्या तर समजा तालुका जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्याचा काही संबंधच नाही। त्यांना त्यांचं फक्त काय करायचंय, आपापले तुंबड्या भरणे आणि आपापलं स्वतःचा कार्यभाग उरकून घेणे आणि या लोकांच्या मताचा फक्त वापर करून आपापलं सध्या उकळ पांढरं करून घेणे, याच्याशिवाय कोणी या लोकांसाठी काही केलेलं नाही। या बाजूच्या शेतकऱ्यांची नावं सांगतो मी तुम्हाला। या ठिकाणी शेलार आहेत, गेहवारे आहेत, त्यानंतर पडवळ आहेत, आगळे आहेत, त्यानंतर पवार आहेत, इकडं लांडगे, रणदिवे, सित्रे, असे सर्व लोक, साळुंके, अशा प्रकारचे सर्व लोक बघा। आता तुम्ही ही चिखल पाहू शकता। या चिखलातून कशा पद्धतीनं हे कसा पाय रावला जातो। या ठिकाणी वयोवृद्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कसं चालायचं, कसं सहज एकट्याला चालता येत नाही, तर या शेतकऱ्यांनी कसं चालायचं। त्यामध्ये जर महिला असतील आणि त्यांची जर लहान मुलं असतील किंवा वृद्ध शेतकरी असतील, वृद्ध शेतकरी महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, यांचे तर नावच काढायचं कारण नाही। मागं 2 वर्षापूर्वी याच ओढ्याला पूर आला होता,
पाणी आलं होतं. आता इथं थोडं एक उंचवटा आहे. हा ओढा असा वळण मारून पलीकडून गेलेला आहे. इथे एक उंचवटा आहे. ह्या उंचवट्यावरून थोडा या ठिकाणी कोरडं रान आहे. चिखल असतोच, परंतु हे ऊन पडल्यामुळे थोडं रान कोरडं आहे. मी हे सगळी सद्य परिस्थिती सर्व हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जर आपल्यामध्ये काय माणुसकी, भावना, संवेदना काय असेल तर याच्यावर आपण विचार कराल आणि या लोकांची सोय करण्यासाठी काहीतरी सहकार्य कराल. काय सहकार्याची अपेक्षा तर आता कुणाकडूनच करण्याची गरज नाही, कारण प्रत्येकजण आपापलं स्वतःचं घर भरणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं याच्या पाठीमागे लागलेला आहे. काय जनतेचा, समाजाचा किंवा अशा लोकांचा, सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करण्याची कुणालाही गरज उरलेली नाही. कुणाचाही काही याच्याशी अर्थार्थी संबंध नाही. बघा या ठिकाणी इथं आल्यानंतर ही परिस्थिती बघा. ही पण ओढा या ठिकाणी आलेला आहे. हां, आता या शेतकऱ्यांनी इथून जायचं कसं, तर ही एक दलदलीतली वाट आहे. इकडून जायचं म्हटलं तर इथं कमरेइतकं पाणी आहे. त्या पाण्यातून पलीकडे जाऊ शकत नाही. आता मी या वाटेने जातो. हे बघा माझे पाय, पायाकडे थोडं लक्ष द्या की या ठिकाणाहून कसं जावं लागतं, कशी परिस्थिती आहे, कसा गाळ आहे. मला एवढं व्हिडिओ शूटिंग करण्याचं ज्ञान नाही किंवा मी याच्यामध्ये काही एक्सपर्ट नाही. त्यामुळे मी हे असं दाखवतोय आपल्याला. याच्यातून हे लोक कसं जात असतील, पुढची परिस्थिती इतकी भयानक विदारक आहे, इतकं विदारक चित्र आहे की या लोकांना जिवंतपणे मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. तर जर प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं तर काहीतरी त्याच्यावर मार्ग निघू शकेल. अन्यथा पिढ्याने पिढ्या अशाच ह्या नरकात आणि ह्या चिखलातून त्यांना वावरावं लागेल. काही कुणाला ह्या लोकांचं सोयरसूतक नाही. ही परिस्थिती अशी आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. मला चालताना, आता लहानपणी मी या भागात फिरलेलो आहे. हा वडा, या वड्याशिवाय, कारण बाकीचे शेतकरी त्यांचं सगळ्या शेतकऱ्याची अवस्था आहे अशी आहे. हे पाणी आहे, हे आपण पाहू शकताय. बघा कशी परिस्थिती आहे ती. आता या ठिकाणी 2 युवक येत आहेत शेतात जाण्यासाठी. थोडं त्यांची अवस्था दाखवतो मी, ते कसं चालतात ते. माझ्याबरोबर कुणीच नाही, मी एकटाच आहे. हे बघा, हे यायला लागलेत. अरे शेतकरीकडे आहे तुमचं? तिकडं खाली आहे का? तुम्हाला जायला रस्ता ठीक आहे, असं चिखलात हेच रस्ता आहे का चिखलातला? चिखलात म्हणजे पर्यायी रस्ता नाही? पर्याय रस्ताच नाही. हा, दुसरा रस्ता तर तो मूळ आपला मेडशिंगा देवळाली रस्ता, बरोबर आहे का? तो इथून एक किती किलो किती येईल अंतर, किती येईल इथून इथून अंतर? आपलं आपल्या त्या रोडला जायला इथून अंतर किती येईल? तरी अर्धा किलोमीटर येईल. अर्धा किलोमीटर, म्हणजे अर्धा ते पाऊण किलोमीटरच्या जवळपास. कारण इथं जवळ आहे, पण मागच्या बाजूला तिथं शिवकड अंतर जास्त आहे, 1 किलोमीटर जवळपास. म्हणजे त्या लोकांना वड्यापासून जर त्या रोडला जायचं म्हणलं तर 1 किलोमीटर चिखलातून जावं लागतंय. म्हणजे कसली सोय नाही. आणि इकडच्या पूर्वेकडच्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? त्यांची तर लय बिकट आहे. त्यांची बिकट आहे. मग ज्यावेळेस तुमचं सोयाबीन किंवा इतर पिकं निघतात त्यावेळेस ते लोक कशी वाहतूक करतात, कसं नेतात तिथून? ते रुई भरून एक वाटा, कुठून रुई भरून असंच मेडशिंगा देवळाली, असंच रुई भरून असंच जाईल. म्हणजे या लोकांना ही जी पडवळ कंपनी आहे, ह्या सगळ्या लोकांना पूर्वेकडच्या शेतकऱ्यांना कुठे जावं लागतं? रुईला रुईला त्या पुन्हा रुईच्या बिंबळी रोडला, बिंबळे रोड. म्हणजे धाराशिव बिंबळी रोड आहे ना, त्या रोडला इथून रुई वाटवरून त्या रोडला रुई पाटीलाच म्हणा थोडक्यात. आणि तिथून पुन्हा देवळाल पाटीला, म्हणजे मेडशिंगा पाटीला, मेडशिंगा पाटील मेडशिंगाला. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर अंतर येतं त्यांना. हो हो हो. 7 किलोमीटर म्हणजे त्यांना साधं गटुडं घेऊन यायचं म्हणलं, वड्याला पाणी आल्यानंतर असंच असेल.
शेतातच येत नाही ना वड्याला पाणी वड्याला पाणी आलं तर ती शेतात येऊ शकत नाही ती, म्हणजे फवारणी करू शकत नाहीत करू शकत किंवा कोळपण डुबन किंवा बाकीचं काय ते वड्याला पाणी तर करू शकत नाही. नाही का ना. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे. बा आज किती वर्ष झाली ही अवस्था अशी आहे? तर आम्हाला कळतं असं 30 वर्ष तर झालं, 30 वर्ष झालं. कमीत कमी आम्हाला कळतं. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, होऊन गेली, 77 वर्ष झाली, बरोबर आहे. हो. पण आतापर्यंत काहीच झालं नाही. झालेलं नाही, झालं. बरोबर. ठीक आहे, बघू ही एक बघू प्रशासनाच्या काय निदर्शनास आणून दिल्यानंतर. त्या दिवशी तहसीलदार मॅडमकडे गेल्यानंतर तहसीलदार मॅडमनी ते आपले स्थानिकचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे गेले होते सगळे शेतकरी. हा, हा. त्यांनी डेप्युटी कलेक्टर साहेबांना सांगितलं, म्हणजे कलेक्टर साहेबांना, डेप्युटी कलेक्टर आपले SDO, हा, हा. त्यांनी तहसीलदार मॅडमना सांगितलं. तहसीलदार मॅडमनी भेट दिली आणि भेट देऊन त्या अलीकडे येऊ शकल्या नाहीत. हा, हा. शक्यच नाही त्यांना, कुणालाच येणं शक्य नाही. शेतकऱ्याला एवढ्या तुमच्यासारख्या तरुण तरफदार पोरांना येणं शक्य नाही म्हणल्यावर काय. मॅडम तर काय हा मॅडम, तरी पण एक महिला असून सुद्धा त्या आल्या, संवेदनशील असल्यामुळं त्या आल्या, त्यांनी पाहणी केली आणि सगळं सहकार्य करत म्हणून सांगितलं. पण ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे का नाही? करावं. रस्त्याची सोय करावी लागेल का नाही? असे कुणाचे काय लय 10-5 एकर जमीन जाणार नाही. रोड मंजूर झालेला होता ना, तिथं रोड झालाय, पण पुढे तिथून पुढे हा वाडामध्ये आला ना. वडामध्ये मग आता ह्याची काहीतरी सोय करावी लागेल ह्या लोकांची. हा, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असं सरकारचं धोरण आहे, बरं का. पण शेतकरी शेतातच जाऊ शकत नसेल काय? भारत सरकारचं, मोदी सरकारचं धोरण काय की हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. अहो, दुप्पट करायला मान्य आहे, पण शेतकरी शेतातच जाऊ शकत नसेल, त्याला जायला रस्ताच नसेल, तर हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होऊ शकेल? हा, ते पेरायला जाऊ शकत नाहीत, त्याचे कोळपण डुबण करू शकत नाहीत, फवारण्या करू शकत नाहीत, खुरपायला जाऊ शकत नाहीत, आणि त्यातून कसं तरी जरी समजा पिकं आलं, बघा या बाजूला वड आहे, तर त्या पिकं आलं तर ते पीक काढून घरापर्यंत आणू शकत नाहीत. जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत ह्या शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे. ही झाडी याच्यामधून एक पाऊल वाट आहे. मी आता असं मला वाटायला लागले की मी कुठंतरी अमेझॉनच्या खोऱ्यात आलो की काय. अमेझॉन नदीचं खोर असंच आहे. हां, एक तर अमेझॉनचं खोर किंवा आता ती दुसरं चंबळच्या खोऱ्यामध्ये काय निदान त्या डोंगरामधून वाटात राहत, पाणी तर नाही. पण इथं बघा ही परिस्थिती अशी आहे. ह्या झाडीतून ह्या लोकांना विचू, काटा, साप, चिखल, काट्या कुपाट्यातून ह्या शेतकऱ्यांच्या महिलांना येवं जावं लागतंय. या ठिकाणी बघा ही असं दंडकारण्य काय प्रभू रामचंद्राच्या काळातली आठवण झाली. दंडकारण्यामधून अशाच जंगलामधून वाट का इथं ही वाटत एक विहीर आहे. इथं हे या प्रकारचं आहे का, इथं पाणी आहे. हे सगळं दृश्य मी आता चित्रित करतोय आणि हे आपण पाहावं. मला माहिती आहे की तुम्ही हे पाहिल्यानंतर फक्त ह्या व्हिडिओचा आनंद घेणार आहेत. याकडे एक पाऊल वाट आहे. या व्हिडिओचा फक्त आपण आनंद घेणार आहेत आणि मनातल्या मनात फक्त विचार करणार, परंतु यासाठी सहकार्य करायला कुणीच येणार नाही. देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये आज केंद्र सरकारच्या मार्फत, केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन मंत्रालयामार्फत, रेल्वे मंत्रालय, अनेक प्रकारचे करोडो रुपयाचे प्रोजेक्ट, प्रकल्प चालू आहेत. हे बघा दृश्य चालू आहेत. त्यासाठी अब्जावधी रुपयाचा निधी, आम्ही आकडे ऐकून सुद्धा आम्ही गडबडीत होतो. ते आकडे असे आहेत: 20,000 कोटी, 30,000 कोटी, 50,000 कोटी, 1.5 लाख कोटी, 2 लाख कोटी. परंतु हा रस्ता करण्यासाठी, आणि ते रस्ते का केलेत? ते रस्ते का केलेत तर शेतकऱ्याचा माल, या देशातला जो उत्पादन केलेला माल आहे तो परदेशात पाठवण्यासाठी. जर समजा असे शेकडो शेतकरी आपल्या शेतातला माल जर त्या रस्त्यापर्यंत आणू शकत नाहीत किंवा शेतकरी शेतापर्यंत जाऊ शकत नाहीत, तर हा माल बघा, ही कंडिशन, त्या पायथ्याला इथं एक बंधारा झालेला आहे. त्या बंधाऱ्याचं पाणी ती शेवटी शेतकऱ्यांना इथून जायला रस्ता नसल्यामुळं
त्यांना ती फोडावा लागलाय. त्या ठिकाणी त्यांनी थोडा तो फोडलाय म्हणून या ठिकाणी यायला रस्ता एवढा पाऊलवाट तरी ह्याच्या कडेने मिळाली. परंतु इथं पुढं बघा हे दृश्य, याच्या कडेने जावं लागतंय. हे कडेने असा बांधा एका पश्चिमेकडच्या बाजूला शेतकऱ्याच्या बांधावरून बांधाच्या कडेने. कारण जर सगळ्यांना परवानगी दिली तर सगळे शेतकरी काय करतील, हे रान तुडवून आपलं वाटोळ करतील म्हणून त्याच्या बांधाच्या आत शेतकरी येऊ देत नाहीत. अशा प्रकारची ही वाट आहे. काय हे दृश्य अतिशय विदारक आहे. काळजाला, ज्याला हृदय आहे, ज्याला संवेदना आहेत, ज्यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे, त्या लोकांच्या लक्षात येईल. हे बघा या ठिकाणी हे पाणी असं वाहतंय. इथे एक बंधारा आहे, हा बंधारा आहे. ह्या बंधाऱ्यात पाणी इथं साठलेलं आहे, कसलाही रस्ता नाही. हे पाणी खाली ह्या ओढ्यानी जातंय. चला मी पुढे आणखी घेऊन जातो. याच्या पुढची परिस्थिती काय आहे ते मला पाहायची आणखी. आणि हे जंगल पर्यटन नाही किंवा कुठला तरी शौक. अगर कुणीतरी ह्याचं कौतुक करावं, ह्याला लाईक करावं आणि ह्याला फॉरवर्ड करावं, काय ते सबस्क्राईब करावं आणि ह्याच्यातून पैसे कमवावे आणि ती जे यूट्यूब चॅनल अमकं तमकं, ते काय असा प्रकारचा काही उद्देश नाही. फक्त या शेतकऱ्यांच्या व्यथा काय परिस्थिती ही मांडण्यासाठी हे सगळं माझा प्रयत्न आहे. आता हा व्हिडिओ करून टाकल्यानंतर मला माहिती आहे की ह्याला काय उद्योग नाही, ह्याला काय घेणं आहे, मरू दे की लोक ते तसेच, ह्याला काय पडलंय, काय जिस्ती बघतेली की आपल्याला काय त्याची देणं घेणं आहे, ह्याला काय करायचंय, अशा प्रकारची. हे बघा हे चिखल, ह्या चिखलातून येत असताना आता हे पाय किती चाललेत ते बघा. हे पाय बघा किती चिखलातून चाललेले आहेत. इथं पुढं आल्यानंतर इथे एक विहीर आहे. ही विहीर तुडुंब भरलेली आहे आणि ह्या विहिरीच्या काठानी हे बघा हे दिसतंय ना पाणी, हे विहिरीचं, ही विहीर भरलेली आहे. ह्या विहिरीच्या काठाने हा रस्ता आहे. जर समजा इथून एखादी महिला काय घेऊन येत असताना, आपल्या बाळाबरोबर येत असताना त्या शेतकऱ्याबरोबर किंवा एखादा शेतकरी वयोवृद्ध इथून येत असताना जर घसरून पडला तर ते या पाण्यामध्ये पडून त्याचा कायमचा त्याला मोक्ष मिळायचं काम आहे. इतकी वाईट अवस्था आहे. मला भीती वाटते आता ह्या कडेने चालताना सुद्धा की विहीर भरलेली आहे. आणि या रस्त्याने मी ही बघा परत ह्या रस्त्याने मी आलोय, घसरगुंडी ही तर पूर्ण विहीर भरलेली आहे. ह्या रस्त्याने मी आलोय आणि हे थोडं प्रशासनाला माहीत व्हावं, कळावं काय, आणि ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हावी. हे विहीर भरलेली आहे, याच्यामधून हे असा ही मार्ग आहे. ह्या विहिरीच्या काठावरून ही फक्त पाऊलवाट आहे. 3 ते 4 ठिकाणी त्या शेतकऱ्यांना हा ओढा आडवा येतो. ह्याच्यावर काय उपाय करायचा माझं स्वतःचं डोकं चालत नाही. जर हा वडा पूर्ण भरलेला आहे, हे पाणी दिसतंय आपल्याला, हे चिंचेचं झाड आहे, इथून हे पाणी दिसतंय पूर्ण भरलेलं आहे. एका शेतकऱ्याच्या शेताच्या कडेने मी आता चालत आहे. हे पूर्ण इकडे शेत आहे एका शेतकऱ्याचं, इकडे वडा आहे. आणि आता काय करायचं की ही चालू आहे, मी चालत आहे पश्चिमेकडच्या बाजूकडून. हे बघा काटा मोडला, काटा काढला. सगळ्या बाबळीचे झाड आहेत, याचे काटे पडलेले असतात. चिखलामध्ये काट्याच्या फंजारी पडलेल्या आहेत. तर अनवाणी चप्पल बूट घालून तर जाणं शक्यच नाही. बघा आता ह्या चिखलामध्ये इथं फसायचं काम आहे. ही अशी परिस्थिती आहे. याच्यातून वाट काढत मी चाललोय. मला जाणून घ्यायचं होतं, जाणून घ्यायचंय आता कोणत्या बाजूने जावं. इकडूनच जातो, दाखवण्यासाठी सोपं होईल. ही रस्ता, इथं एक बंधारा आहे. ह्या बंधाऱ्याहून हे पाणी वाहत आहे. तिथून त्या झाडातून आपल्याला त्या बंधाऱ्याचं पाणी वाहताना दिसत, आवाज पण येतोय त्याचा बघा. आणि याच्या पुढं ही अशी परिस्थिती आहे, ही अशी परिस्थिती आहे.
ह्या ओढ्यांनी जाताना बघा ह्याची परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये इथं बैलगाड्या वगैरे जात होत्या असं म्हणतात जुने लोक. परंतु कालांतरानं काय झालं, पूर येण्यामुळं, पाऊस येण्यामुळं हे ओढा सगळा, ही गाडी वाट वाहून गेली आणि आता फक्त पाऊलवाट उरलेली आहे. ही मी ओढ्याच्या पश्चिम बाजूनं उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. म्हणजे मेडशिंगा गावाकडून रुईभरकडं हा रस्ता जातो. वाटला रुईभरचे ते पवार यांचे शेत आहेत, तिथे एक पूल आहे, त्या पुलाकडं हा रस्ता निघतो. बघा ही कशी परिस्थिती आहे. मला अजब वाटतंय की हे लोक कसे जगत असतील, कशी शेती करत असतील, हे दररोजचं ह्यांचं काय हाल होत असतील हे पाहून मला अक्षरशः स्वतःचीच लाज वाटते की आपण या स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलोत. एवढा देशाचा प्रचंड वेगाने विकास होत आहे, बुलेट ट्रेन येत आहे, नाही तिथं 8-8 पदरी रोड होत आहेत. कशासाठी? तर ह्या देशातल्या जनतेच्या भल्यासाठी. परंतु या लोकांना जाण्या येण्यासाठी कसल्याही प्रकारची रस्त्याची सुविधा नाही. बघा या झाडातून आपण आता जात आहोत. किती वनवास भोगत असतील लोक. अहो प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगला, पांडवांनी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगला. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या नशिबाला मेडशिंगा गावच्या दक्षिण बाजूला ज्यांची शेत आहेत रुईभर आणि देवळालीच्या शिवाला, तर या लोकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याची पहाट अजून उजाडली नाही आणि यांचा वनवास आज गेली. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण मोजूया, त्याच्या अगोदरचा तर काळ सोडून द्या, त्या काळात काय देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून आपण अमृत महोत्सव साजरा करतो आणि तो अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे कोट्यावधी अब्जावधी रुपये आपण त्या ठिकाणी खर्ची घालतो. परंतु देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला ह्याचं कधी चीज होईल, कधी सार्थक होईल, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं कधी सार्थक होईल की जेव्हा ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी आपण रस्ते करून देऊ. तिकडचा मी असं म्हणत नाही की तिकडं 4 पदरी 8 पदरी काय 16 पदरी एक्सप्रेस हायवे करू नये असा या मताचा मी नाही. त्यांचा रेल्वे ट्रॅक होऊ नये किंवा रेल्वेचं विद्युतीकरण होऊ नये या मताचा मी नाही. परंतु त्या ठिकाणी शिखर बांधून शिखराला सोन्याचा मुलामा द्यायला चालू आहे. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की शिखर बांधून त्या शिखराला सोन्याचा मुलामा द्यायला चालू आहे. परंतु पाया ह्या शेतकऱ्याचा जर खचलेला असेल ना तर तुमचा मुलामा दिलेलं शिखर कधी ढासळून पडेल हे सांगता येत नाही. तर शेतकरी हा या देशाचा पाया आहे आणि जर पाया उद्ध्वस्त झाला तर देशाचं शिखर किंवा देशाची किती मजली इमारत बांधली तर ती डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझं सर्वांना नम्र विनंती आहे, प्रशासनाला, शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की शेतकरी हा या देशाचा कणा आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल, टिकेल, देशाची प्रगती होऊ शकेल. आज मला कोणावर टीका करायची नाही किंवा मी कोणावर टीका करण्याच्या उद्देशाने बोलत नाही. पहिल्या अगोदरच्या सरकारबद्दलही बोलत नाही आणि चालू सरकारबद्दलही बोलत नाही. फक्त याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह व्हावं आणि या लोकांना या ठिकाणी आता इतका वेळ चालल्यानंतर पूर्वेकडे जाण्यासाठी त्या शेतकऱ्यांना इथून हा रस्ता आहे. तर इथं सुद्धा पाणी येत आहे. तेव्हा मी दाखवतो आता तुम्हाला. इथून मला खाली उतरता येत नाही, घसरगुंडी आहे, चिखल आहे, पुढं पाणी आहे, दिसतंय आपल्याला सगळं. हे चिखल आहे आणि ह्याच्यातून मी आता उतरण्याचा प्रयत्न करतो कुठल्या तरी झाडाला धरून. मला या रस्त्याला येऊन आता किती वर्ष झालेत आठवत नाही. लहानपणी इकडे येत होतो. हे समोर जे बोरीचं झाड आहे
ह्या बोरीच्या झाडाची बोरं खाण्यासाठी आम्ही शाळेत असताना 5वी 6वी 7वीला असताना ही झाड या बोरीच्या झाडाची गोड बोर आहे, ते खारकी बोरं म्हणतात, ते खाण्यासाठी आम्ही इथं येत होतो. त्याचबरोबर इकडे काय जांभळीची झाड आहे, ते जांभळं खाण्यासाठी येत होतो. हे सगळे पडवळांचे शेत आहेत आणि ह्या पश्चिम बाजूला हे सगळे आगळे, लांडगे, शित्रे, साळुंके, रणदिवे या लोकांची शेत आहेत. ह्या पश्चिमेकडच्या लोकांना 1 किलोमीटर गेल्यानंतर निदान मेडशिंगा देवळाला रस्ता आहे. परंतु या इकडच्या पूर्वेकडच्या बाजूच्या लोकांना इकडं रुईभरला जावं लागतं. रुईभरवरून मेडशिंगा पाटीला मेडशिंगाला जो 7-8 किलोमीटर त्यांना आपलं सगळं धान्य जी काही समजा खळं झालं तर तो माल घेऊन जावं लागतं. साध्या मिरच्या आणायच्या असतील किंवा काही गवारी असेल, दोडका असेल, हे माळवं तर करू शकत नाहीत, कारण माळवं केलं तर त्याला दररोज जावं लागतं, फवारणी करावं लागते. आता माझ्या पायामध्ये किती काटे मोडलेत, बूट तर चप्पल घालू शकत नाही, माझ्या पायात किती काटे मोडलेत ते आता मला घरी गेल्यानंतर बघावं लागेल पाय धुवून. हे भाई अशी परिस्थिती आहे. आता इथं सुद्धा पूर्वेकडच्या बाजूनं सुद्धा ह्या शेतकऱ्यांना कसलाच रस्ता नाही. हे बा इथं त्या शेतकऱ्याची म्हैस बांधलेली आहे झाडाला एका. हा वडा इथून वाहतोय, हा वडा पूर्ण नागमोडी आलेला आहे. आता बरेच जण माझी खिल्ली सुद्धा उडवणार आहेत बरं का. मी ज्यांच्यासाठी करायला लागलोय हा व्हिडिओ, ज्यांचे दुःख लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करायला लागलोय, मला असं वाटतं की उद्या ते लोक सुद्धा माझी खिल्ली उडवतील. असे आहे, कलियुग आहे. परंतु पाणनिवळीनं आपला धर्म सोडायचा नसतो. काय किती डबकं घाणेरडं झालेलं असलं, काय किती डबकं घाणेरडं झालेलं असलं तरी पाणनिवळी त्याच्यामध्ये पाणी निवळ करायचं, स्वच्छ करायचं काम करते. आणि माझा तसा त्या पाणनिवळीसारखा हा छोटासा प्रयत्न आहे. हे सगळे ही पडवळ कंपनीचे शेत आहेत. तो ऊस दिसतोय पलीकडं, परंतु ते ऊस जाऊ शकत नाही, मार्च एप्रिल महिन्याशिवाय जाऊ शकत नाही, त्याला न्यायला वाटच नाही. अशी परिस्थिती आहे सगळ्या ह्या भागाची. आता इथं हे बा ही ओढ्याचं चित्रीकरण सध्या चालू आहे. ही ओढा पाणी वाहतो इकडून. मी आता पूर्व बाजूनं चालतोय. या ठिकाणी ही शेतकरी याचे बैल आहेत इथं. आता मी व्यंकट पडवळ यांच्या शेतात आलोय. त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी हे बैल आहेत आणि स्वतः त्यांचा मुलगा जीवन या ठिकाणी आहे. तर त्या आपण थोडं जीवनला विचारू की कशी कशी परिस्थिती आहे, काय काय नाही, दररोजचं कसं जाणं येणं करतात. काय जीवन ना, हा जीवन दररोजचं कसं जाता येतं तुम्ही? बेकार आहे रस्ता, म्हणजे पाण्यातून जावं लागतं आम्हाला. हा आणि फुल पाणी आहे नुसतं. मी आता पूर्ण त्या पोपटागड्यांच्या शेतापासून ही पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करत आलो हो. बरं का. तर रस्ता तुम्हाला जायला पावसाळ्याच्या वड्याला पाणी आल्यावर शेतात येता येते का? येताच येत ना आम्हाला. राऊंड हाणून 1 किलो 2 किलोमीटर 3 किलोमीटर जावं लागतं. म्हणजे तुम्हाला इथून काय करावं लागणार आहे, त्या रुईपाटीला जावंच लागतंय. हा रुईपाटीवरून तुम्हाला इकडे तर पश्चिमेकडे तर जाताच येत नाही. नाही नाही रुईपाटीला जायचं, रुईपाटीवर मेडशिंगा पाटीला, सिंगापाटी. मेडशिंगा पाटीवर मेडशिंग्याला, म्हणजे दररोज अशी कसरत करावी लागते. बरोबर आहे. हा 1 आणि- लिटर पेट्रोल लागतं नाही, गाडीला. पण 1 लिटर दररोज पेट्रोल आणि उत्पन्न शेतात तर काहीच नाही. काहीच नाही. बरोबर आहे. म्हणजे नुसतं जाण्या येण्यासाठी, आणि पावसाळ्यात तरी येऊ शकत नाही. नाही नाही म्हणजे तुम्ही माळवा वगैरे एवढी मोठी शेती आहे बरं का, एवढी मोठी ही शेती आहे. जवळजवळ किती एकर आहे शेती ही सगळी? 40. हा नाही नाही, सगळी मिळून ही आपल्या त्या रुईपाटीपर्यंत, रुईच्या वाटापर्यंत. हा 31 आणि 15 म्हणजे 46 एकर जमीन आहे. बरोबर आहे का? म्हणजे या सगळ्या शेताला तुम्हाला जायला कसलाच रस्ता नाही. याच्यानंतर पलीकडची 40 एकर जमीन त्याची बाबुराव पडवळ त्यांची 40 एकर, त्याच्या पलीकडे ती ह्यांची 40 एकर, के पाटलाची 40 एकर, त्याच्या पलीकडे ते गेवाऱ्याची लिंगायत समाज वाणी त्यांची जवळजवळ नाही ना तर एक 25-30 एकर असेल. शेलाराची पलीकडं, पवाराची, आगळीची, म्हणजे ह्या लोकांना कसलाच रस्ता नाही. त्याच्यानंतर इकडच्या लोकांना मात्र तिकडं त्यांना निदान ती आपला मेडशिंगा देवळाला रस्त्याने जाता येते. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही माळवा वगैरे काय करू शकत नाही, आणि पाऊस पडल्यानंतर शेतात येऊ शकत नाही, मग तुम्हाला फवाराला येता येत नाही. कुठलाच हा? पर्याय नाही. काहीच पर्याय नाही ना. पर्याय नाही. हा रस्ता खूप वाईट परिस्थिती आहे.
बघू आता आपण याच्यावर काहीतरी उपाय करायचा काहीतरी सगळे मिळून. कसं आहे माहिती आहे का, शासनानं प्रशासनानं जरी लक्ष दिलं तरी आपण सर्वजण मिळून एकत्र बसून आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढूयात. तर या ठिकाणी हा व्हिडिओ काढण्यामागचं माझं उद्देश हा आहे की या लोकांचं जे 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा या हे लोक अजून पारतंत्र्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था यांची आहे. निदान त्या निजामाच्या काळात जर असताना हे लक्षात आणून दिलं असतं तर त्या निजाम सरकारनं सुद्धा काहीतरी याच्यावर उपाय केला असता. पण आजच्या या प्रशासनाला किंवा शासनाला काय पाझर फुटतो का या शेतकऱ्याच्या परिस्थितीचा, आपण त्या दृष्टीनं बघूयात प्रयत्न करून. संबंधित तालुक्याचे हे जे आमदार आहेत तुळजापूर धाराशिव मतदारसंघाचे राणा जगजितसिंह पाटील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे साहेब, आपल्या तालुक्याच्या तहसीलदार डॉक्टर मनोहरलाल जाधव मॅडम यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तसेच आपले धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. आमचा कुणाबद्दलही नकारात्मक दृष्टिकोन नाही. आम्ही कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात हा आमचा उद्देश नाही. आमची फक्त एकच विनंती आहे प्रशासनाला की या शेतकऱ्यांची ही जी काय जवळजवळ 300, 400, 500 एकर जमीन आहे, एवढ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाता येत नाही. या शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. महिला तर अजिबात शेताकडे येऊ शकत नाहीत आणि जे तरुण मुलं आहेत ते तेवढे येऊ शकतात की ज्यांचं वय 45, 40, 45, 50च्या पुढे गेले ते या ठिकाणाहून प्रवास करून आपल्या शेतामध्ये येऊ शकत नाहीत. यामुळं हे पूर्ण देशापासून एखादं बेट असल्यासारखं अतिशय वाईट अवस्था हे शेतकरी भोगत आहेत. बघूयात यांच्यापैकी कुणाला काय याच्यावर उपाययोजना करत असले तर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.